माझं नाव आहे ज्योती सुनील शिंदे. माझ्या मिस्टरांचं नाव आहे सुनील शहाजी शिंदे. आमची ओळख जीवनसाथी.com वरती झाली आहे. आम्ही भेटलो, आम्ही दोघंजण एकमेकांशी बोललो. आचार विचार आमचे आधीच जुळले. त्याच्यानंतर आम्ही आळंदीत लग्न केलं. लग्न झाल्यानंतर 2-4 महिने खूप चांगले गेले आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर मला सोडून गेले होते. मी तेव्हा प्रेग्नेंट होते. सोडून गेल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले की माझे मिस्टरचं कॉन्टॅक्ट होत नाही आहे, फोन बंद येतो आहे. तेव्हा पोलिसांनी माझ्याकडून मिसिंगची कंप्लेंट घेतलेली. त्यांचा पोलीस शोध घेत होते, पण ते काही भेटले नाही. मग त्यांच्या परिवारासोबत माझी कॉन्टॅक्ट झाला. त्यांच्या आत्याच्या मुलासोबत वैभव साहेबराव साळुंखे ह्यांच्यासोबत मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. मी म्हटलं, दादा प्लीज मला माझ्या मिस्टरांशी एकदा तरी भेटवा प्लीज म्हटलं. ते मला का सोडून गेलेत हे मला कारण माहीत नाही आहे. मला त्यांना प्रत्यक्षात भेटून विचारायचं आहे. मग त्या दादांनी मला खूप चांगला सहकार्य केला. ते मला ठाण्यात आल्यानंतर त्यांनी फोन लावला की तो आलेला आहे. तेव्हा मी पुण्यात राहत होते, वडगाव शेरीत. मग तिथून मी ठाण्याला गेले. ठाण्याला जाऊन मी ठाण्यातून त्यांना धरलं सकाळी पहाटे. मी त्यांना म्हटलं, तुम्ही का सोडून गेले? तर नाही म्हटले, मला तुझ्यासोबत राहायची इच्छा नाही आहे. तर मी म्हटलं, का? मी प्रेग्नेंट आहे म्हटलं. अशा अवस्थेत मला सोडणं तुम्हाला योग्य वाटलं का? तर म्हटले, नाही, मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे आणि काही योग्य वाटणं हे ते मला महत्त्वाचं वाटत नाही आहे. मी त्यांच्यासमोर खूप रडले, त्यांचे पाय धरले की प्लीज असं माझ्याशी वागू नका. माझं कोणी नाही आहे इथं, तुमच्याशिवाय माझं कोण आहे? आता मी प्रेग्नेंट पण आहे. हे बाळाचं मी काय करू? तर मला म्हटले, खाली कर. म्हटलं, मी एवढा छोट्याशा जीवाचा जीव घेऊ शकत नाही. प्लीज मला हे पाप करायला सांगू नका. मी हे पाप करू शकत नाही. पण ते त्यांच्या एकाच अटीवर होते की तू अबॉर्शन कर आणि मला डायव्होर्स दे. तर मी त्यांना म्हटलं, हे बघा, मी लग्न केले तुमच्यासाठी, तर डायव्होर्स द्यायला नाही केलेलं. तुमच्यासोबत राहायला, तुमच्यासोबत संसार करण्यासाठी केलेला आहे. तेव्हाही त्यांनी माझं एकही न ऐकता ते त्यांच्या एका गोष्टीवरती ठाम होते की मला डायव्होर्स पाहिजे, मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे. तेव्हा पण मी त्यांच्यासमोर खूप रडले, खूप समजवलं. त्याच्यानंतर ते म्हटले, ठीक आहे, चल मी येतो तुझ्या घरी. आणि मग तेव्हा तिथून वडगाव शेरीत आम्ही आलो, दोघंजण बसने. मग मी त्यांना म्हटलं, असं का करताय? हे बाळाचा तरी विचार करा. त्यानं काहीच बघितलेली नाही आहे दुनिया, अजून ते केवढूसं असेल. खूप समजूत काढली. म्हटले, ठीक आहे, आपण राहूया दोघं सोबत. मग तेव्हा आम्ही सोबत राहायला लागलो. त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी काय झालं की ते दारू प्यायला लागले. काही गोष्टी त्यांच्या समोर यायला लागले की मुलींचे चॅटिंग, मुलींचे मी रात्री झोपले की व्हिडिओ कॉल करणे, फोनवर बोलणे. आणि मग त्याच्यानंतर माझी चिडचिडपणा वाढत गेला. मी तेव्हा संशय घेत होते त्यांच्यावरती की तुम्ही एवढ्या रात्री कुणाशी बोलताय? तेव्हा पण ते मला म्हटले, नाही, मी कुणाशी बोलत नाही आहे, मी पिक्चर बघतोय, असे बोलायचे, टाळाटाळ करायचे. तर मग मी म्हटलं, नाही, तुमचा मोबाईल दाखवा. तर त्यांनी मला मोबाईल दाखवत नव्हते. त्यांचा मोबाईल कधी माझ्या हातात त्यांनी दिलेला नाही. त्यानंतर असेच दिवस पुढे गेले की शिवीगाळ देणे, मारहाण करणे, मला शारीरिक त्रास देणे, मानसिक त्रास देणे, ह्या गोष्टी वाढत गेल्या. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.